जागा मात्र अशा आहेत की जिथे भाजप जिंकेल असा जरी कयास अनेकांनी बांधलेला असला तरी तिथे काय होईल बघायला लागेल। दिंडोरीमध्ये काय होईल? नाशिकमधला दुसरा मतदारसंघ आहे नाशिक जिल्ह्यातला दिंडोरी। दिंडोरीमध्ये केंद्रीय मंत्री भारती पवार रिंगणात आहेत आणि त्यांच्यासमोर भास्कर भगरे यांचं आव्हान आणि भास्कर भगरे यांचा विजय होताना दिसतोय। पुढारी न्यूजचा एक्झिट पोल असं सांगतोय भारती पवार, डॉक्टर भारती पवार यांना पराभवाचा धक्का यावेळी बसणार असा हा एक्झिट पोल सांगतो। याच्याबद्दल आपल्याला भाजपला विचारावंच लागेल काय चुकतंय, कुठं चुकतंय, कारण मत दिलेले मतदार सांगतायत त्यांची नाराजी आहे। मला वाटतं कांद्याचा मुद्दा इथे प्राईम असेल। नवनाथ, मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात आहे, पण मला या सर्वेबद्दल थोडंसं ऑब्जेक्शन आहे की आपण तिथे बघतो की सर्वे ठीक आहे तुम्ही केलात, परंतु त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव आहेत। आदिवासी बांधवांनी देशभरामध्ये आपण कुठेही गेला तरी आदिवासी बांधवांनी भारतीय जनता पार्टीला साथ दिलेली आहे। याही मतदारसंघामध्ये आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, त्यामुळे इथेही ते भारतीय जनता पार्टीला साथ देतील। राहिला प्रश्न तिथं कांद्याचा प्रश्न होता, मोठ्या प्रमाणात कांद्याबद्दलचा गोंधळ झाला, त्याच्यानंतर एखादा निर्णय विरोधात जाण्याची शक्यता नाकारता येत नव्हती, परंतु लगेच केंद्र सरकारनं तातडीनं पावलं उचल कांद्याची निर्यात बंदीचं शुल्क लावून निर्यात करण्यासाठी सुरुवात केली, त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांनाही त्यावेळेला लगेच दिलासा मिळाला आहे। त्यामुळे कांद्याचा प्रश्न जरी थोड्याफार प्रमाणात असला तरी दिंडोरीची जागा भारतीय जनता पार्टी निश्चितपणे जिंकेल। ज्या पद्धतीनं तिथे काम केलेलं आहे, आदिवासी पट्ट्यामध्ये काम झालेलं आहे, वेगवेगळे रस्ते असतील, केंद्र सरकारच्या योजना असतील, या सगळ्यांचा परिणाम आपल्याला बघायला मिळेल आणि मला खात्री आहे सर्वेमध्ये जे काय असेल ते सन्मानजनक, मी त्याचं स्वागत करतो, परंतु तरीही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार भारतीताई या मतदारसंघातून निश्चितपणे विजयी होतील याची मला खात्री आहे। प्रशांत खरं तर हा भास्कर भगरेंचा विजय याच्यापेक्षा तो कांद्याचाच विजय आहे असं म्हणावं लागेल, कारण कांदा हे राजकीयदृष्ट्या किती संवेदनशील पीक आहे हे आपल्याला माहिती आहे। आणि इंटरेस्टिंगली आत्ता आपण पियुष गोयल यांच्या जागेचा अंदाज वर्तवला आणि त्याच्या पाठोपाठ नंतर म्हणजे भारती पवार यांच्याबद्दलचा हा अंदाज येतोय। कांद्याबद्दलचा सगळा निर्णय जो आहे तो वाणिज्य मंत्री म्हणून तिथं पियुष गोयल जे आहे ते दिल्लीमध्ये त्यांचं खातं घेत होतं आणि मला आठवतंय की भारती पवार असतील किंवा इतर उत्तर महाराष्ट्रातले भाजपचे खासदार अनेकदा निवेदन घेऊन जायचे आणि त्यावेळी ऑफ द रेकॉर्ड जे त्यांना सांगितलं जायचं त्याच्यामध्ये हेच असायचं की आम्हाला केवळ शेतकऱ्यांचं हित बघून चालणार नाही, एक मोठा वर्ग जो आहे तो ग्राहक वर्ग आहे आणि त्याची पण चिंता करावी लागेल। हे उत्तर जे पियुष गोयल द्यायचे त्या दृष्टीनं खरं तर कांद्याची जी खरी म्हणजे नाराजी आहे ती ज्या खासदारांना फेस करावी लागते त्याच्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातले हे खासदार आहेत। आणि आपण जर महाराष्ट्राचं चित्र बघितलं तर जवळपास 9 ते 10 मतदारसंघ असे आहेत की ज्या ठिकाणी कांदा जो आहे तो खूप प्रभावी ठरतो राजकीय दृष्ट्या। त्या दृष्टीनं मला उत्सुकता असेल की इतर ठिकाणी नेमकं याचं रिफ्लेक्शन कसं होतंय। दुसरीकडे हे पण लक्षात घ्यायला पाहिजे की 2019 मध्ये भारती पवार जे आहेत त्या राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या होत्या, त्या दृष्टीनं आधीचे जे त्यांचे खासदार होते हरिश्चंद्र चव्हाण यांना तिकीट मागच्या वेळी नाकारलेलं होतं, त्याच्यानंतर एक नवीन चेहरा जो आहे तो भाजपनं तिथं तयार केला, त्यांना केंद्रीय राज्यमंत्रीपद पण दिलेलं होतं, पण तिथं इतर काही फॅक्टर यशस्वी ठरलेत का आघाडीच्या दृष्टीनं बघावं लागेल, कारण भास्कर भगरे हे नाव सुद्धा सगळ्यांसाठी खूप सरप्राइझिंग होतं। राष्ट्रवादीचे असे काही एस्टॅब्लिश लीडर ते नाही आहेत, पण त्यांच्या पाठीमागे जर मतदार उभा राहत असेल तर नक्कीच त्या लेवलची काहीतरी नाराजी जी आहे ती आपल्याला आहे असं म्हणावं लागेल। आणि आपल्याला एक विसरून चालणार नाही की भास्कर भगरे यांच्या प्रचाराच्या एका सभेमध्ये आपल्याला नरहरी झिरवाळ सुद्धा दिसले होते जे त्यांच्या मुलाच्या तिकिटासाठी आग्रही होते, त्यांचीही नाराजी आपल्याला कुठेतरी लक्षात घ्यावी लागेल।